नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी ठाण्यात हजारोंचा निषेध मोर्चा. ठाण्याचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं निधन. आणि 31 डिसेंबरसाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम. 3 दिवसात 202 वाहन चालकांवर कारवाई. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं, तसंच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावं या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचे आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिला. परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचं चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असं विधान केलं होतं. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील 72 बुद्ध विहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसंच दिव्यांग देखील सहभागी झाले होते. यावेळेस मोर्चेकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो, राजश्री शाहू महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, राजीनामा द्या अमित शहा, राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जय 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 भीम, जय भीम जय भीम अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल असं ते म्हणाले. याचं कारणच असं आहे की अमित शहानी जो बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला, एवढा म्हणजे त्याला काँग्रेसला टार्गेट करायचं, पण त्या टार्गेट कसं करायचं? बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला. आंबेडकर 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 ऐसे अगर तुम लोग बोलते तो तुमको स्वर्ग नहीं जाता. मला वाटतं अमित शहा तर स्वर्गात जाणार आहे, कारण तो भगवान 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 करतोय. आम्ही कलेक्टर बनतोय, IAS ऑफिसर बनतोय, IPS ऑफिसर बनतोय, डॉक्टर बनतोय, इंजिनियर बनतोय. का? आम्ही आंबेडकर 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 बिकॉज ऑफ आंबेडकर इज पॅशन ऑफ द वे. हा जगण्याचा मार्ग आहे, बाबासाहेबांचा जगण्याचा मार्ग आहे. नुसता शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC ना नाही, तर भारतातल्या सगळ्या समाज बांधवांना जगण्याचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महामानवाचा त्या तडीपार, जो तडीपार म्हणजे या तडीपाराला हे सुद्धा माहिती नाही की एकेकाळी हा तडीपार होता, पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा तडीपार आज गृहमंत्री झाला. आणि या बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा चहा विकणारा प्रधानमंत्री झाला. आणि हे जाणून बुजून जाती धर्मामध्ये आग लावायचा प्रयत्न करतायत, समाजामध्ये तेज लावायचा प्रयत्न करतायत, जेणेकरून मोठी दंगल झाली पाहिजे आणि हा बहुजन समाज संपला पाहिजे. पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही. आम्ही संविधान मार्गाने चाललो आहोत. आम्ही संविधान मार्गाने आंदोलन करत आहोत. जर या तडीपार गृहमंत्र्यांनी पूर्ण देशाची माफी जर नाही मागितली तर याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, हे जाहीर सांगतोय. मग जीव गेला तरी बेहतर, हे लक्षात ठेवावं. ठाणे महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते. ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974 ते 81 या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं. शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1986-87 या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषवले. यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलं. राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही उल्लेखनीय आहे.
त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान लाभलंय. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. आज सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेला सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार अजय विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. सतीश प्रधान यांचा आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते. त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या अनुषंगानं सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत 3 दिवसात 202 तळेरामांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा दिलाय, मात्र तळेरामांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे ही कारवाई आणखीन कठोर करण्यात येईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं ठाणे वाहतूक विभागानं ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा वेग वाढवलाय. ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांची तपासणी केली जाते. 26, 27 आणि 28 डिसेंबर या 3 दिवसात वाहतूक पोलिसांनी 202 तळेरामांना कायद्याचा दणका दिलाय. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईत सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असल्याचं दिसून आलं. नाकाबंदीत पकडण्यात आलेल्या सर्व तळेरामांना पुढील कायदेशीर दंडात्मक कारवाई करता न्यायालयासमोर उभा करण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगानं 1 डिसेंबरपासून मद्यपींचं प्रमाण वाढलं असल्यानं 1 डिसेंबरपासून जास्त कारवाई करण्याचं काम सुरू केलं जातं. पोलीस आयुक्तांच्या आदेशानं सर्व ठिकाणी कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 23 पोलीस उपनिरीक्षक, 110 कर्मचारी तैनात ठेवलेत. हॉटेल, बार मालकांना मद्यपींना घरी सोडून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलतर्फे कॉन्वेस्ट 2024 ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्यानं ही स्पर्धा ठाण्यात सुरू झाली आहे. सोमवार, उद्या मंगळवार 30 आणि 31 डिसेंबर रोजी ठाणे शहरातील कोटनाक्याजवळील सेंट्रल मैदानात या स्पर्धा सुरू झाल्यात. राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झालेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं, असं स्पर्धा समन्वयक आणि रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा नेहा निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर आणि रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 100हून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहानं या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या खेळाचा आनंद ते लुटताना दिसतात. रोख रक्कम आणि चषक या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाईल. तसंच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारची बक्षिसंही देण्यात येणार आहेत, असं क्लबच्या अध्यक्षा स्वाती येरी म्हणाल्या. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीनं करण्यात आली आहे. सामन्याच्या दरम्यान वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या माजी अध्यक्षा माधवी डोळे यांनी केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त 50 MLD पाणी मिळावं यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली। यावेळेला मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण मगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिलेत। ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकोंब, कोलशेत, ढोकाळी इत्यादी भागात पाणी टंचाई भेडसावते। अशात आणखीन नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत, त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखीन मोठ्या प्रमाणावर भासणार आहे। त्या दृष्टीनं आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळेला वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे। केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली। तसंच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली। त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली। ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित 50 MLD पाण्यापैकी 25 MLD पाणी आधी तातडीनं मिळावं याबाबत केळकर यांनी आग्रह धरला। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असं सांगितलं। याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे। आतापर्यंत तब्बल 541 कोटी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले। 23 डिसेंबरपर्यंतच्या या वसुलीत अव्वल ठरलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीनं 187.45 कोटी वसूल केले असून सर्वात कमी म्हणजेच 18.48 कोटींची वसुली मुंब्रा इथे झाली आहे। तर थकबाकीदारांनी कर भरावा यासाठी ठाणे महापालिकेनं फोन SMS द्वारे थकबाकी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 2024-25 या वर्षाकरता एकूण 857 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे। त्यानुसार संबंधित विभागानं आत्तापर्यंत 541.8 कोटींची वसुली केली आहे। प्रशासनानं ठेवलेल्या उद्दिष्टांच्या ती 60% इतकी आहे। गतवर्षी याच कालावधीत 495.25 कोटींची वसुली करण्यात आली होती। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 45.83 कोटींची अधिकची वसुली आत्तापर्यंत झाली आहे। यंदा 6,13,000 ग्राहकांना बिलांचं वाटप झालंय। त्यातील 3,10,000 ग्राहकांनी मालमत्ता कराचा भरणा केलाय। 55% मालमत्ताधारकांनी ऑनलाईन भरणा केलाय। माजिवडा मानपाडा प्रभाग समितीनं 187.45 कोटींची वसुली केली आहे, तर सर्वात कमी वसुली ही मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत झाली आहे। तर वर्तकनगर आणि नौपाडा प्रभाग समितीनं वसुलीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलाय। तर दुसरीकडे कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समितींना 20 कोटींचा पल्ला आतापर्यंत गाठता आलेला नाही। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी ठाण्यात हजारोंचा निषेध मोर्चा, ठाण्याचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं निधन आणि 31 डिसेंबरसाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम, 3 दिवसात 202 वाहन चालकांवर कारवाई। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141। आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com। तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।